पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांआधी अशाच पद्धतीने वाढ होऊन पेट्रोल डिझेलच्या किमती या सुमारे 2 ते 3 रुपयांनी वाढल्या होत्या आणि आज नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये 91 पैसे आणि डिझेलच्या किमतीमध्ये 93 पैशांची वाढ झालेली आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये पेट्रोलचा दर जो आहे तो 108 रुपये 7 पैसे इतका झालेला आहे आणि डिझेलचा दर देखील 94 रुपयांपर्यंत गेलेला आहे। गेल्या 5 दिवसाआधी देखील अशा पद्धतीची वाढ झाली होती। त्यामुळे सामान्य नागरिकांना जे आहे ते पेट्रोलसाठी जादा पैसे जे आहेत ते मोजावे लागले होते आणि आज पुन्हा एकदा या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणार आणि त्यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे लॉजिस्टिकचा खर्च वाढणार आणि त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांच्या वापरातल्या ज्या वस्तू आहे त्याच्यावर देखील होण्याची शक्यता आहे। इथं पेट्रोल भरायला काही नागरिक आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। मला सांगा, पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे, काय फटका बसेल तुम्हाला? थोडासा आर्थिक फटका बसणार आहे आणि जे महागाई वाढवली आहेत ते आणखी वाढणार आहे समोर। पेट्रोल तसं महागाई वाढणार आहे, इफेक्ट पडणार असा कुठे कुठं, पण देशाकरता आता इतकं तर करावंच लागेल, तर आपण देशाचे जाणकार नागरिक असल्यामुळे हे तर करावंच लागेल। मला सांगा, एक महिला मला आता कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, कारण सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत। सगळ्याच गोष्टी महाग झाल्या, परंतु देशासाठी आपल्याला एक करणं आहे। जसं जसं केंद्र सरकार आपल्याला आदेश देईल, निर्देश देईल, त्यानुसार वागणं आहे। आता मी गृहिणी असून मला मी एक टीचर आहे, मला जनगणनेसाठी तुम्ही म्हणाल तर पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, मला गाडीत पेट्रोल भरून जनगणनेसाठी जाणंच आहे। सो आय सपोर्ट, म्हणजे सरकार जे सांगतील त्यानुसार आम्ही चालू। नक्कीच आपण पाहतोय की महागाईचा फटका जो आहे तो पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे बसणार आहे। मात्र देश हितासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि काटकसर देखील करावी लागेल, अशी भूमिका जी आहे ती नागरिकांना नागपूरमध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।